नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नंदुरबारमध्ये लाचलुचपत विभागाचा मोठा सापळा। खादी व ग्रामोद्योग मंडळाचा वरिष्ठ पर्यवेक्षक 5,000ची लाच घेताना रंगेहात अटक। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नंदुरबार। नमस्कार प्रेक्षक हो, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या नंदुरबार कार्यालयातील वरिष्ठ पर्यवेक्षक वर्ग 3 जिजाबराव साहेबराव चौधरी वय 56 वर्षे याला 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी 30 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रंगेहात पकडले। मंजूर झालेल्या कर्जाची 35% सबसिडी मिळवून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून त्याने ही लाच मागितली होती। तक्रारदार यांच्या नातेवाईकाला सन 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नंदुरबार यांच्याकडून पापड उद्योग व पीठगिरणी या गृहउद्योगासाठी 10 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते। या कर्जामध्ये शासकीय नियमांनुसार 35% सबसिडी मिळणार होती। तक्रारदार यांच्या नातेवाईकाला ही सबसिडी मिळवून देण्यासाठी आरोपी जिजाबराव चौधरी याने त्याचे प्रकरण कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत मुंबई येथील मुख्य कार्यालयात सादर केले होते। त्यानंतर सबसिडीची 3,50,000 रुपयांची रक्कम तक्रारदार यांच्या नातेवाईकाच्या कर्ज खात्यात जमा झाली होती। 3.5 लाखांची सबसिडी मिळवून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून जिजाबराव चौधरी याने तक्रारदार यांच्याकडे प्रथम 10 ते 12,000 रुपयांची मागणी केली होती। मात्र नंतर झालेल्या तडजोडीअंती 5,000 रुपये देण्याचे ठरले। तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांच्याकडे रीतसर तक्रार नोंदवली। तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने मंगळवारी जून 30 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर असलेल्या टोकर तलाव रोडवर सापळा रचला। ठरल्याप्रमाणे आरोपी जिजाबराव चौधरी याने तक्रारदार यांच्याकडून 5,000 रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले। या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही यशस्वी कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते, पोलीस निरीक्षक विकास लोंढे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील आणि अंमलदार देवराम गावित, विजय ठाकरे, हेमंत कुमार महाले, नरेंद्र पाटील, जितेंद्र महाले, संदीप खंडारे, सुभाष पाडवी यांच्या पथकाने केली। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।